या ठिकाणी चल लवकर तुम्ही सन्माननीय विवेकानंद पाटील यांचा यथोचित सन्मान होतोय। तसेच याच्यानंतर लगेच आमचे बंधू ज्येष्ठ बंधू अर्थात सुरेश गजानन म्हात्रे या आपला देखील यशस्वी सन्मान स्पर्धाच आपली आहे आणि खरं हे प्रेम राहिलेलं आहे। चंद्रशेखर ठाकूर सर आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार हे मित्रपरिवार आहेत आणि आज बघा सुरेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत, त्यांचा देखील आपण यशस्वी सन्मान करू इच्छितो। आपण सुरेश गजानन पाटील म्हात्रे यांचा यथोचित सन्मान होतोय। व्यासपीठावर आमचे बरेच आमचे सर्वांचे स्वागत करते। मिलिंदजी पाटील आहेत, आमचे प्रमोदजी कोळी आहेत, आमचे विशेष बरेच जसे जसे आपले ग्रामस्थ येतील त्याचा यथोचित सन्मान आपण करूया। सर बात चालू करा बराबर आणि फक्त 2 सन्मान आपण करूया, नंतर लगेच आपण दीपकजी पाटीलकडे वळूया। या प्रमोदजी कोळी आमचे यथोचित सन्मान करूया। चला आपण याच्यानंतर सन्मानाच्या प्रमोदजी कोळी घ्या तुम्ही स्पीडअप करा। प्रमोद कोळी यांच्या यथोचित सन्मान करूया आपण। कारण आज संपूर्ण रात्रभर कोपरोली ग्रामस्थ मंडळ यांना उपस्थित आमचे प्रवीण कोहली सातत्याने प्रवीणजी कोहली यांना विसरणार नाहीये। कोपरोलीची मॅच कुठेही असो प्रवीण कोहली आणि ते उमेश ठाकूर होती जोडी ही कुठेही असो मॅच करे चलो चलो आमचे प्रवीण कोहली या प्रवीणजी कोहली आपलं देखील येतोची सन्मान प्रवीणजी कोहली पुढे या हे बाळा पुढे या प्रवीणजी कोहली यांच्या येतोचे सन्मान होते। कारण आज संपूर्ण कोपरोली ग्रामस्थ मंडळ हे प्रेम राहिलेलं आहे। सन्मानित चंद्रशेखर ठाकूर यांच्यावरचं प्रेम आहे, हे मित्र परिवार आहे। आणि या ठिकाणी मिलिंदजी आपण पुढे या लगेच चला पुढे मिलिंदजी पाटील मिलिंद पाटील पुढे या मिलिंदजी पाटील यांचा फोटो काढू का? हां चला मिलिंद पाटील यांचा यथोचित सन्मान हो लास्ट सन्मान चला हे सन्मान करू आपण पुन्हा आवाज ऐकूया मराठीचा गोड आवाज। मी सातत्याने सांगतो कॅडबरी चॉकलेट पेक्षा गोड आवाज कॅडबरीचा चव कशी आहे आपल्याला माहित आहे त्याच्यापेक्षा देखील गोड आवाज आम्ही सातत्याने आम्ही ऐकलाय। रायगड समन्वयक असोसिएशनचे आमचे सचिव सन्माननीय दीपकजी पाटील यांना ऐकूया। थँक्यू सो मच नवनाथ मात्रे सर सूत्रसंचलनाच्या भूमिकेमध्ये आहेत समोर या स्पर्धेमध्ये। मॅचला होते सुरुवात पहिलाच बॉल यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह केलाय बॉल सीमा रेषेच्या दिशेने चाललाय। पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडलं जातं ते फलंदाज निहाल नाईक कडून निहाल नाईक आणि त्याचप्रमाणे चैतन्य पाटील अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। सध्याच्या घडीला टाकीगाव संघाकडून या संपूर्ण विभागामध्ये टाकीगाव संघ सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्म मध्ये चाललाय आणि खास करून चैतन्य पाटील एक वेगळ्या भलत्याच फॉर्म मध्ये आहे। गोलंदाज आकाश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज इनसाइड एज लागली होती यावेळेस मात्र बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जात असताना डॉट बॉल पहिल्या बॉलवर चौकार पडला होता त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज आकाश ठाकूर दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आहे। आकाश ठाकूर ओ द विकेट यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतोय त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल सीमा रेषेच्या दिशेने चाललाय वेगानं 4 धावा मिळतील येतोय निहालच्या बॅट मधून दुसरा चौकार। दोन चौकार आपल्याला पाहायला मिळालेत धावफलकावर 8 धावा। चला चेंडू खराब झालाय क्रीडांगणाच्या भोवती आपण पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला चेंडू खराब होतो। चला चेंडू बदली केला जाईल 8 धावा झाल्यात। निहालच्या बॅटमधून चांगले 2 स्ट्रोक्स आपण पाहिले। आकाश ठाकूर जो मागच्या सामन्यामध्ये यशदेव दांडा संघाच्या कडून मॅन ऑफ द मॅच राहिला होता। सामनावीर या पुरस्काराने मात्र त्याला सन्मानित करण्यात आलं होतं। भन्नाट परफॉर्मन्स दिला होता 2 ओव्हर्स मध्ये 6 धावा देताना 5 पर कंप्लीट केलं होतं त्यानं 5 विकेट ऑल आणि ज्याच्यामध्ये विकेट हॅट्रिक सुद्धा नोंदवली होती या गोलंदाजानं आकाश ठाकूर आणि तोच गोलंदाज पहिल्या 3 बॉलमध्ये सध्याच्या घडीला 8 धावा देतोय। कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये सातत्य तुम्हाला टिकवावं लागतं
मागच्या मॅच मधला विजयाचा परफॉर्मन्स तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये कामाला येत नाहीये आणि त्यासाठीच तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये सातत्य टिकवावं लागतं आणि जो खेळाडू सातत्य टिकवतो वर्षानुवर्ष चांगला परफॉर्मन्स देतो प्रत्येक मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स देतो आणि त्या खेळाडूचं नाव सुद्धा आदरानं घेतलं जातं. सामना 4 ओव्हरचा आहे त्यामुळे पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. नऊ फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये मिडॉन एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. कव्हर पॉइंट यावेळेस चांगला बॉल कव्हर पॉइंटच्या बाजूने काढलाय आणि बॉल निघालाय. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. निहाल नाईकच्या पॅट मधून येतोय हा तिसरा चौकार. मात्रे आणि अनिल पाटील आपण व्यासपीठावर या. जयदासजी मात्रे, जयदास बाळाराम मात्रे आणि अनिल पाटील कोपरोडी आपण व्यासपीठावर या. पुन्हा त्या दीपक पाटील सर. 3 चौकार आलेत आतापर्यंत. 12 धावा धाव फलकावर. फुल लेंथ होता यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय ब्राउनच्या दिशेमध्ये. इनफिल्ड मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी त्यामुळे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल परंतु चांगली सुरुवात केली निहालसाठी कारण 3 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये एखाद्या फलंदाजाच्या बॅटमधून येणं म्हणजे थोडासा आत्मविश्वास वाढण्यासारखं आहे. आकाश ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आपल्या षटकामधला शेवटचा चेंडू घेऊन. ओव्हर द स्टंप्सला यावेळेस थोडासा मिसक्यूट झाला होता. गलीमधून बॉल निघालाय. आता मात्र बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी. दुसरी रन होईल कंप्लीट आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये होईल वाढ. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर टाकीगाव संघाची धावसंख्या बिनबाद 14 धावा. चला जास्त एकत्रित येऊ नका हीच विनंती असेल. दांडा टीम लगेचच गोलंदाज निवडा. सज्ज व्हा. रात्रीची स्पर्धा आपण खेळतोय. खरं तर आयोजकांचा वेळ वाचवणं सुद्धा हे आपलं कर्तव्य आहे कारण बऱ्याच वेळेला चर्चा होत असते. खरं तर उरण पूर्व विभागामध्ये आलो ना की उरणची स्पर्धा म्हटली की सकाळची 4:30, 5, 6 हे वाजत असतात आणि कुठेतरी हा डाग आपल्याला पुसवायचा असेल ना तर खेळाडूंचं सहकार्य फार अपेक्षित आहे आणि त्यासाठी मात्र उगाचच टीम मीटिंग्स नको आहेत आपल्याला. चला बऱ्याच वेळेला सामना अगदी चांगल्या क्षणाला आला तर 1-2 खेळाडू एकत्रित येऊन डिसिजन तुम्ही घेऊ शकता परंतु वेळ वाचवा. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळेमध्ये पोहोचा. पुढचा सामना जो असणार आहे स्वर्गीय रूपम दादा स्मृती प्रोली 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये SPCC नवीन शेवा. उरणमधील दोनही ताकदवान संघ पुढच्या मॅच मध्ये खेळताना दिसेल त्यामुळे बरोबर 4 ओव्हर्स व्हायच्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. विराचा बॉल पहिलाच बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने यावेळेस मात्र खेळून काढलाय. स्क्वेअर लेग कडे चैतन्याला दुसरी हवी आहे. सुंदर रनिंग पण इथे विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. क्लास दाखवला अगदी डोळ्यात देखत या 2 धावाची चोरी बरोबर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाली. चैतन्य चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यंदाचं वर्ष रबर बॉल पावसाळी क्रिकेट सुद्धा गाजवलं या खेळाडूनं. एक डीजे सगळेजण बघत असतील इकडे झालंय काय. सगळ्यांना कुठलं एखाद्याला हार्ट अटॅक आला ना तुमच्यावर येईल. स्क्वेअर ड्राईव्ह चांगला फटका यावेळेस मात्र घराकडे चाललाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मयूरचं रन्स वाचवल्यात. बाउंड्री सेव्ह केले परंतु फटका मात्र क्लास होता. क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्ह. फार कमी फलंदाजांच्या बॅटमधून तुम्हाला हे स्ट्रोक्स पाहायला मिळतील आणि सध्याच्या घडीला टाकीगाव संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून हे स्ट्रोक्स आलेत त्यामुळे टॅलेंटेड ओपनिंग पेअर. थोडंसं धीम्या गतीने टाकलेला हा बॉल इकडे मात्र थोडासा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड आता मात्र जाऊन पोहोचलाय तो 19 या आकड्यावर. दमदार सुरुवात मात्र करण्यात आले टाकीगाव संघाकडून. निहाल नाईक 6 बॉलमध्ये 14 आणि चैतन्यानं 4 धावा आतापर्यंत काढल्यात. वीराचा हा बॉल उलट्या पॅटर्न रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला होता परंतु काय स्टॉप केलाय गलीमध्ये. सुपर फिल्डिंग होती. तिथून बॉल निघाला असता तर 4 मिळाल्या असत्या परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अजिंक्य होता. सोपं नाहीये त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं. बॅकवर्ड पॉइंटला तो सध्याच्या घडीला उभा आहे आणि रिव्हर्स अटेम्प्ट करतो तेव्हा
संपूर्णपणे आपण लक्षच ठेवावं लागतं फलंदाजाच्या बॅटच्या मुवमेंट्सकडे, फलंदाजाच्या पायाकडे, हालचालींकडे, आणि तेव्हाच मात्र तुम्हाला थोडासा अंदाज येऊ शकतो फलंदाज कोणत्या दिशेला स्ट्रोक्स खेळणार आहे. पाहूया विराज पाटील पुन्हा एकदा समोर समोर हलक्या हाताने यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. मिडॉनकडे चेंडू जात असताना लॉंग ऑनचा फिल्डर येऊन बॉल उचलेल, तोपर्यंत मात्र सिंगल, 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 21 वर 21. चांगली ओपनिंग पार्टनरशिप आतापर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये होत असताना निहाल नाईक आणि चैतन्य पाटील आपण पाहतो टीम टाकीगाव. विराज नेक्स्ट बॉल. चांगला बॉल होता, बॅक टू द बॉलर्स. यावेळेस मात्र खोलात टाकला होता विराज. सुंदर बॉल, फुल लेंथ होता, यॉर्क केलं होतं कम्प्लिटली, आणि त्याचमुळे कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं. हलक्या हातानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केला, बॉलरच्या दिशेनं हा फटका खेळला चैतन्य. 21 धाबा झाल्यात या ओव्हरमध्ये, आतापर्यंत 7 धाबा आल्यात. हा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय, परंतु इकडे मात्र कोणतीही धाव नाहीये. चांगलं षटक म्हणता येईल. या ओव्हरमध्ये फक्त 7 धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 14, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम टाकीगाव विदाउट लॉस 21, बिनबाद 21 धाबा धाव फलकावर. चला जास्त एकत्रित येऊ नका, लगेचच तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात कराल हीच अपेक्षा व्यक्त करतोय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो योगेश पाटील. पाहूया, 2 फलंदाज सध्याच्या घडीला चर्चा करत असताना चांगली भागीदारी तर जरूर झाले, परंतु तरी सुद्धा थोडीशी खंत असेल मनामध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये अपेक्षित धाबा आलेल्या नाहीयेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्या अर्ध्या झाल्यात, 7च. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर नवीन शेबा आणि कोपरोली घरच्या मैदानावर खेळण्यासाठी कोपरोलीकर उत्सुक असतील आणि मोठ्या संख्येने खरं तर प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावर मात्र नक्कीच या मॅचचा आनंद घेतील. पहिल्यांदाच खरं तर कोपरोलीची नाईट स्पर्धा आणि त्याच्यामध्ये भव्य आयोजन करण्यात आले. खास LED स्क्रीन आपल्याला प्रत्येक रिप्लेस दाखवले जातात आणि फार कमी आयोजनामध्ये तुम्हाला खरं तर हे चित्र पाहायला मिळतं. परंतु नक्कीच कौतुक करूया आपण संपूर्ण आयोजकांचं. सगळे टेक्नॉलॉजीज तुमच्या समोर आणली गेले, कोणतीच कसर सोडलेली नाहीये खरं तर आयोजकांच्या वतीनं. यावेळेस मात्र कट केलाय बॉल, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. डी बॅकवर्ड पॉइंट पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमा पार, रन्स मिळतील 4 आणि निहालच्या बॅटमधून येतोय हा चौथा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. योगेश पाटील सोडून दिलाय हा चेंडू. निहालला अंदाज होताच हा चेंडू बराच बाहेर आहे, पण तेच सांगत असताना व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धाबा स्कोर कार्डवर 26. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ कोपरोली, ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. श्री बापूजी देव चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. डाउन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह बॉल, सरळ साइड स्क्रीनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. निहाल नाईकच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार. सुपर स्ट्रोक होता निहालच्या बॅटमधून. चांगला बॉल यावेळेस मात्र भन्नाट वेगानं टाकलेला आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ. यावेळेस मात्र निहाल सुद्धा सरप्राईज झाला असेल, काय चेंडू होता योगेश पाटीलचा, सुपर बॉल होता. पहा रिप्ले मधून पुन्हा एकदा आपल्या टीव्ही स्क्रीनवर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क. यावेळेस फटका पाहूया. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहे, जेल टिपलाय, ब्रेक थ्रू दिला अखेरीस योगेश पाटीलला. पहिला धक्का लागेल टीम टाकीगावला. निहाल नाईक यावेळेस मात्र बाद होईल, परंतु तब्बल 25 धावांचं योगदान दिलं या खेळाडूनं. सलामीला जात असताना कमाल बॅटिंग मात्र सलामीला जात असताना 11 बॉलमध्ये 25 धावा, 32 वर 1.
मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खार पाटील दाखल होत असताना 32 धावा झाल्या. तिसरं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. पहिला फलंदाज बाद झालाय निहाल. 25 धावांचं योगदान दिले सलामीला जात असताना सध्याच्या घडीला टाकीगाव संघाची धावसंख्या फार सुंदर आहे. खार पाटील ठोकतोय स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर दणदणीत षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं थोडासा चेंज ऑफ पेस होता, थोडंसं गती काढून घेतली होती आणि इकडे मात्र बेट केलंय स्वप्नील खार पाटीलला. हा डॉट बॉल येत असताना परंतु एक महागडे षटक मात्र हाताळावं लागलं योगेश पाटीलला. कारण या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार बसलाय. 17 धावा दिल्यात या ओव्हरमध्ये योगेश पाटीलला. आणि त्याचमुळे इकडे मात्र स्कोर कार्ड आपण पाहिला तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 38 धावा धाव फलकावर. 38 लॉस ऑफ 1 विकेट. चौथ्या षटकाचा खेळ बाकी असेल, जास्त एकत्रित येऊ नका. नेक्स्ट मॅच असेल तो SPCC नवीन सेवा आणि घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उत्सुक आहे तो कोपरोली. थँक्यू सो मच दीपक पाटील सर. या ठिकाणी पुन्हा आता एक सन्मानकडे आपण जाऊया. आपल्या कोपरोली गावातील एक सामाजिक व्यक्तिमत्व सातत्यानं कोळीवाडा या समाजातील बिलॉंग करणारे सातत्यानं कित्येक वेळा आम्ही पाहिलंय. आम्ही लहानपणी असताना आणि विशेष करून या कोळीवाड्याचे माजी गावाध्यक्ष राहिलेले आहेत. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष करून कला, क्रीडा, सांस्कृतिक या प्रत्येक आणि ओव्हर ऑफ द कोपरोली गावामध्ये कधीही कार्यक्रम असतो त्यांची उपस्थिती अनिवार्य असते. असे आमचे सर्वांचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय अशोकजी कोळी आपण आपल्या व्यासपीठावर या. आपला देखील याचे सन्मान आपण करू इच्छितो. कारण सातत्यानं कोळीवाड्याचे आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ राहिलेले आहेत अशोकजी कोळी यांचा यथोचित सन्मान विशेष करून या ठिकाणी विशेष करून सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर यांचे जवळचे व्यक्ती सहकारी राहिलेले आहेत श्री अशोक कोळी यांचा यथोचित सन्मान होतोय. आणि तसेच याच्यानंतर एक सन्मान आपण करूया कोपरोली गावचे आमचे सन्माननीय अनिल पाटील. या अनिलजी पाटील आपण व्यासपीठावर या. आपलं यथोचित सन्मान होतो अनिल पाटील सातत्याने एक मोठं भूतपूर्व क्रिकेटर देखील राहिलेले आहेत अनिलजी पाटील. आम्ही अनिल पाटील विसरणार नाही. नवज्योत क्रिकेट क्लबचे हे भूतपूर्व क्रिकेटर आहे. सातत्यानं त्यांचा खेळ आम्ही पाहिलेला आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राहिलेले आहेत अनिल पाटील यांचा यथोचित सन्मान होतोय. अनिल पाटील त्यांचा सन्मान आहे चंद्रशेखर ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. खूप खूप आभारी आहे. आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल आपलं मनस्वी स्वागत. तू दीपक पाटील सर. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा आल्यात आणि त्याचमुळे धावसंख्या 41 या आकड्यावर आहे. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करत राहा. शेवटचे 4 चेंडू चैतन्य पाटील क्रीजवर आहे. स्वप्नील खार पाटील त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. त्याचमुळे एखाद दुसरा मोठा स्ट्रोक जर इथून आला ना तर 50च्या आसपास धावसंख्या जाऊ शकेल. एक चांगलं टार्गेट सेट करता येईल टाकीगाव संघाला. गोलंदाज दर्शन पाटील लेंथ बॉल यावेळेस मात्र बीट केलाय फलंदाजाला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा बॉल डॉट येत असताना त्यामुळे पहिल्या 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर फक्त 3 धावा आल्यात. स्लॉगवरचं षटक आहे. 4 ओव्हरमध्ये मात्र थोडीशी फटकेबाजी करायची आहे परंतु त्याच ओव्हरमध्ये दर्शन पाटील मात्र सध्याच्या घडीला टिचून मारा करतोय. यानंतर कोपरोली विरुद्ध नवीन शेवा असा सामना पाहायला मिळेल. आपटला होता बॉल पिरकावून दिला. यावेळेस मात्र लॉंग अतिशय पाहायला गेलं तर लांब लचक षटकार यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. स्वप्नील खार पाटीलच्या पॅटमधून निघणारा हा दुसरा. इकडे थोडासा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. चेल टिपलाय आणि यावेळेस मात्र स्वप्नील खार पाटीलला मैदान सोडावं लागेल. 2 षटकारांची खेळ या ठिकाणी संपुष्टात आणले. ती गोलंदाज दर्शन पाटीलला आता शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक असेल. टाकीगाव संघाची धावसंख्या 47ला 2. चैतन्य नॉन स्ट्राईक एंडलाच अडकला.
7 बॉलमध्ये 8 धावांचं योगदान चैतन्यानं दिलंय, परंतु स्वप्नीलनं मात्र 2 षटकार ठोकलेत आणि त्याचमुळे धावसंख्या मात्र झपाट्यानं विकसित झाले. पाहूया शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल तो बॅटर रोहित येतोय. रोहित नाईक बॅनर आपण पाहतोय. नुकतं ज्यांचं आगमन झालं सन्माननीय बिरबल शेठ आपल्या टीव्ही स्क्रीनवर आहे. तिकडे मात्र एक चांगला बॉल, परंतु दर्शनचे षटक मात्र नक्कीच मी तर म्हणेन थोडंसं कॉन्फिडन्स वाढवणारं ठरलंय, थोडंसं मोमेंटम शिफ्ट करणारं ठरलंय ते दांडा संघाच्या दृष्टिकोनातून. इकडे मात्र धावसंख्या झाली ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आले. टॉस केला जाईल. दोन्हीचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये प्लीज या. SPCC नवीन शेवा आणि घरच्या मैदानावर खेळण्यासाठी मात्र कोपरवली पहिल्या फेरीमधील 3री लढत असलेल्या नाणेफेक संपन्न केली जाईल. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स कडे. थँक्यू सो मच. मी सन्माननीय या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी विनंती करतो. सन्माननीय बिरबल शेख आपला सुनंद को आपण या सर. आपला शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. एका बाजूला असणार एक नवीन सेवाचं SPC अर्थात शांतेश्वरी प्रसन्न नवीन सेवा. ही दोन्ही संघ माझ्यासाठी खूप जवळचे संघ आहेत. मी विसरणार नाही या सेवा संघाला. सातत्यानं मला खऱ्या अर्थानं समाजातून प्रसिद्धी देणार हे नवीन सेवाचं गाव आणि त्यांचा हा संघ या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. मी नक्कीच प्रेक्षकांना सांगितो याच मैदानावर काही दिवसापूर्वी असाच सामना झाला होता. दीपक सर कोपरोली त्यांच्या अगेन्स्ट SPCC होता आणि त्याचा रिझल्ट झाला होता. कोपरोली संघ त्या संघ या स्पर्धेमध्ये पराभूत झाला होता. नावी संधी कुठेतरी निर्माण झाली आहे आणि यावेळेस मध्ये बघू जाऊया नवीन सेवा आणि कोपरोली यांच्यामध्ये नाणेफेक होणार आहे. बिरबल सर टेनिस कॉल हिअर हेड. नाणेफेक जिंकली आहे आणि आपल्याला माहिती आहे कोपरोली संघाचा खेळ आपण जवळून पाहिलेला आहे. याच्यात काही 7 ते 8 दिवसापूर्वी हे सामना झाला होता. आपला विजय निर्माण झाला. आता मात्र काय रणनीती असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण कोपरोली संघाला किती धावापर्यंत एक अडवण्याचा प्रयत्न कराल आपण? 40-50 काय नवीन चेंजेबल असेल का? गुड्डू आहे का आज? आहे. अरे गुड्डू अनिकेत आहे. म्हणजे गुड्डू माझा नवीन शोध एक आवडता खेळाडू आहे आणि तो आहे. 40-50चा कॉल आलाय. प्रितेश समोर कॉल आलेला आहे. 5 षटकामध्ये 40 ते 50 धावांचा रोखण्याचा प्रयत्न. आपला काय इरादा असेल? किती धावांचा टार्गेट सेट कराल? सर मी प्रथम तर सांगतो मी कधीच कोणाला चॅलेंज करत नाही. फक्त चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि सातत्याने करतोय. बाकी काय चॅलेंज करत नाही. प्रितेश खूप चांगलं उत्तर दिलं. तर मी तुम्हाला या आयोजनाला बोलणार नाहीये कारण तुम्ही देखील या आयोजनाचा उभीचा घटक आहात. त्यामुळे परंतु नवीन सेवाबद्दल एक सामना आपण याच मैदानावर मी विसरणार. याच मैदान हेच मैदान आहे एक आपण परबद्दल. पण आता म्हटलं तुम्हाला कुठं चान्सेबल ठरले का? आता काय प्लॅनिंग असेल? काय नवीन चेंजेबल आहेत का? प्लॅनिंग वगैरे काहीच नाही. जे नॅचरल खेळ आहे तो खेळत राहणार आहोत, नेहमीच राहणार आहोत. आणि चेंजेबल वगैरे काहीच नाही. नेहमी खेळतात तेच प्लेयर आहेत टीममध्ये. बाकी काय नाही. थँक्यू सो मच. ॲज इट इज हे संघ असतील. दोन्ही संघाला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि कोपरोली ग्रामस्थांना एक पुण्यात नवीन ऊर्जा. कारण कोपरोली संघ सातत्यानं खेळ भरलेला आहे पण या मोसमामध्ये कोपरोली थोडंसं बॅकफुटवर आहे. जाऊया मला. आणि आत्ताच त्यांची उपस्थिती लाभली आहे आमच्या सर्वांचे लाडके ज्याच्या नावाच्या ही स्पर्धा आहे. कारण स्वर्गीय रूपम दादा स्मृती कोपरोली 11 कोपरोली जे आमचे विशेष करून रुपेशी पाटील सातत्याने आपल्या कोपरोली गावामध्ये कार्यक्रम कोणताही असो सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या कार्यक्रमात सातत्याने रुपेशी पाटील यांचं 100% कित्येक पाहिलेलं आहे आणि स्वतःला वाहून देखील लिहिले असे रुपेशी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. चला जाऊया मैदानाकडे. आज व्यासपीठावर बघा आपले सन्माननीय अशोकजी कोळी आहेत, चंद्रशेखर ठाकूर आहेत. आता कोपरोली ग्रामसुधारण मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय सतीश मोरेश ध्रुवा दादा आहेत, रुपेश दादा आहेत, गणेश पाटील आहेत, विष्णुपडा आमचे गाव विद्यमान ग्रामसुधारण मंडळाचे अध्यक्ष अर्थात मनोहर म्हात्रे आहेत, योगानंद म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य आहेत, वर्सेक आहेत, राज म्हात्रे आहेत आणि आम्ही सर्व मान्यवर आमची उपस्थिती आहे. आणि विशेष करून कोपरोली ग्रामस्थ मंडळ आज व्यासपीठावर त्या सर्वांचं स्वागत. जाऊया मैदानाकडे. पुन्हा आवाज ऐकूया. पुन्हा या ठिकाणी मराठी आपली मातृभूमी आहे, मातृभाषा आहे. हा तसे आमचे सन्माननीय राज म्हात्रे मी त्याला मगाशी अनाऊन्स केलं. राज म्हात्रे उपस्थित. चला दोन्ही भाषेला दीपक सर आपण फार महत्व दिले आहे. कारण एखादा आपण कंपनीमध्ये अप्लाय केला ना त्याला एक फॉर्मॅट आहे.
लँग्वेज नोन तर तिन्ही भाषेला आपण प्राधान्य मराठी हिंदी इंग्लिश परंतु आपण तिन्ही भाषेला प्राधान्य दिला पाहिजे. मराठी भाषा ही आपली आईची भाषा आहे, हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि इंग्लिश भाषा आपली इंटरनॅशनल. तिन्ही भाषेला आपण महत्त्व दिलं आहे. पुन्हा आता जाऊया मराठी दुनियेत. चला पुन्हा ऐकूया गोड आवाज. पुन्हा आता आमच्या रायगड समन्वय असोसिएशनचे आमचे गोड सचिव अभ्यासू आमचे समालोचक दीपकजी पाटील यांना ऐकूया. तर जाऊया पुन्हा एकदा उत्तरार्धाकडे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. श्री बापूजी देव चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोपरवली च्या संयुक्त विद्यमानानं चोवीस बॉल मध्ये 48 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडू मागे 2 धावाचं समीकरण मात्र असेल. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर प्रभंजन परदेशी आलेत. इकडे प्रॉपर कनेक्शन नव्हतं. बॅटला एज लागल्यानंतर शॉर्ट फाईनलीकडे चेंडू लेफ्ट हँडेड बॅटर आहे सध्याच्या घडीला परेश पाटील आणि त्याचप्रमाणे रुपेश म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये परेश पाटीलच्या बॅटमधून चांगल्या रन्स आल्या होत्या परंतु पास सुद्धा झाले होते. दीपक सर पुन्हा आता एक मेजवानी आहे. धनवालाचं धन लुटाटे वाघाचं काळीज लागतं. इथे पुन्हा आमच्या सन्माननीय कोपरोली गावचे माजी अध्यक्ष ध्रुवराज म्हात्रेकडनं एक बक्षीस आलेलं आहे. षटकारांची हॅट्रिक लक्षात घ्या. षटकारांची हॅट्रिक तब्बल 3000 रुपये. षटकारांची हॅट्रिक 3000 रुपये आणि विकेटची हॅट्रिक देखील 3000 रुपये. षटकारांची हॅट्रिक माराल तर तब्बल 3 + 2 5000. कारण प्रतिभा चंद्रशेखर ठाकूर याचकडनं ते षटकारांची हॅट्रिक 2000 रुपये आणि विकेटची हॅट्रिक देखील 2000. 2-2-3 अशा षटकारांची हॅट्रिक माराल तर 2-2 5000. विकेटची हॅट्रिक गेला 2-2 3 5000 असं बक्षीस आहे. बघा इथं भरपूर या ठिकाणी बक्षिसांची लयलूट आहे. खऱ्या अर्थाने हे लयलूट म्हणजे वाघाचं काळी. तुम्हाला वाघ व्हायला लागेल मैदानात. असं तसं बक्षीस भेटत नाहीये. तुम्हाला मेहनत करावी लागेल, संघर्ष करायला लागेल. दीपक सर ओव्हर टू दीपक सर. मोठी पारितोषिक खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आहेत. 48 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. ऋषीदेव दांडा संघाला प्रभंजन परदेशी ओव्हर द स्टंप्स. हा चेंडू खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिला तर थोडंसं सबमरीन डिलिव्हरी आणि त्याचमुळे थोडंसं टाइम करणं जड गेलं फलंदाज रुपेश म्हात्रे यांना. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. हा पहा चेंडू खाली राहिला. यष्टीरक्षकाला सुद्धा थोडंसं वाकावं लागलं चेंडू कलेक्ट करण्यासाठी. ओ डाऊन द ग्राउंड. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. रुपेश म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. चांगला स्ट्रोक रुपेश म्हात्रेच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये थोडासा अडखळत खेळत होता. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि यष्टीरक्षक चैतन्य नाही चुकी करणार. पुढच्या चेंडूवर रुपेश म्हात्रेला मात्र बाद केलंय. हा पहिला धक्का लागलाय. ऋषीदेव तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत असताना 8 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय. तो फलंदाजी करणार आहे दांडा संघाला. दीपक सर एक मिनिट थांबलं होतं. पुन्हा आता बक्षीस आलेलं आहे. बघा बक्षीस फार महत्वाचं आहे. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. षटकारांची हॅट्रिक मारेल ना 2-2 5 झालेले आहेत. षटकारांची हॅट्रिक मारला तर धीरज म्हात्रे याचकडनं. धीरज म्हात्रे कोपरवली 10,000 रुपयाचं बक्षीस. 10,000 रुपये बक्षीस या ठिकाणी आहे. षटकारांची हॅट्रिक मध्ये धीरज म्हात्रे 12 रुपये 10,000 रुपये. चला ओव्हर टू दीपक पाटील सर.
मोठं पारितोषिक आहे. बॅक टू द बॉलर खेळले त्यावेळेस आकाश ठाकूर. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता प्रभंजन परदेशी यांनी षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 8 धावा. दुसरं षटक सुरू होईल. थोडं स्पीडअप करत राहा. यानंतर SPCC नवीन शेवा संघाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय रूपम दादा स्मृती कोपरवली या संघाच्या दीपक दादा पुन्हा ते थांबवतोय कारण आता बक्षीस बघा असं वाढलेले आहेत. तसं प्रेक्षक वर्गाला आम्ही नाराज करणार नाही. प्रेक्षक मायबाबा तू या शृंखलेचा अविभाज्य घटक आहेस. प्रेक्षकाने कोणी प्रेक्षक कमाल कॅच घेतली ना तर तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रेक्षक कमाल कॅच 1000. बघा आजची रात्र पूर्ण ही रात्र वेगळी असणार आहे कारण आज कोपरोडचा सामना आहे आणि आमचे आज सन्माननीय धीरज मात्र उप बाळा अगदी ATM खुले करूनच आहेत. प्रेक्षक कमाल 1000 बक्षीस. ओव्हर टू दीपक पाटील सर. क्या होते सुवर्ण संधी असेल आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना. जेल पकडा बी रेडी. परंतु सीमारेषेच्या बाहेर यावेळेस सुद्धा आपण पाहूया. ड्राईव्ह केला ऑफडाऊनचा फटका. लॉंग ऑफचा फिल्डर बराच वेगाने त्या ठिकाणी पुढे आला होता. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाली. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर कार्डवर 9 धावा 48 धावा करायच्या. त्या मॅच मध्ये थोडासा घाम गाळावा लागेल. यशदेव दांडा संघानं खरं तर पहिल्या राऊंड मध्ये I11 कोण या बलाढ्य संघाला बाहेर काढले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टाकेगाव संघानं धाकटी जुई सारखा सुद्धा चांगला संघ या स्पर्धेमधून बाहेर काढलाय आणि 2 संघांमध्ये सध्याच्या घडीला विडन सुरू आहे. यानंतर नवीन शेवा विरुद्ध कोपरवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चैतन्याचा हा बॉल वेगानं सरळ विकेट किपरचा वेध घेणारा पिट चालाय. आकाश ठाकूर. डॉट बॉल. ऑन साइडला यावेळेस मात्र फटका एक्झिक्यूट केला. थोडासा दूर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. या 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतो आता मात्र 11 या आकड्यावर. 11 ऑन बोर्ड. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी खरं तर आहे. लगातार 3 षटकारांना तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा प्रेक्षक कमाल कॅच वा कॅचसाठी तब्बल 1000 रुपये. धीरजजी मात्रे यांच्याकडून हे पारितोषिक आणि पारितोषिक देण्यासाठी सुद्धा तुम्हाला दानत असावी लागते कारण अशा स्वरूपाचे पारितोषिक फार कमी वेळेला तुम्हाला पाहायला मिळाले असेल किंवा मिळालीच नसतील आणि या स्पर्धेमध्ये मात्र ते शक्य होत असताना तर धीरजजी मात्रे यांचा सुद्धा आपण मनापासून खरं तर कौतुक करूया. त्यांचे सुद्धा आभार मानूया. मोठ्या पारितोषिकांची खरं तरी लयलूट आहे आमच्या खेळाडूंवर. आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा त्यांचा सुद्धा मनापासून आभार. चैतन्याचा शॉट ऑफ लेंथ होता. पूल केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. जास्त उंच गेलाय. सेफली लँड होत असताना वॅकंट एरिया होता. दुसरी रन कंप्लीट होईल. 2 धावा. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 14 वर. यावर मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 6 धावा दिल्या. चैतन्य पाटील एक चांगला ऑलराऊंडर. टाकीगाव संघ ओळखला जातो खरं तर या खेळाडूनं सध्याच्या घडीला चांगलाच फॉर्म मध्ये आणले आपल्या संघाला. फुल लेंथ होता. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक कव्हरचा वेगानं त्या ठिकाणी पुढे सरकलाय. तोपर्यंत मात्र दुसरा धावेचा कॉल आणि रनिंग मिडविथ विकेट चांगली होती. या 2 धावा मिळतील त्या दांडा संघाला आणि या 2 धावेनं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. 12 बॉल 32 धावांची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 16 धावा आल्यात आणि आता मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावा करायच्या आहेत. पण दोन्ही गोलंदाजाने 8 धावा दिल्यात आणि त्याचमुळे आता मात्र लक्ष थोडंसं कठीण होत असताना थोडंसं अवघड होत असताना टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय संपूर्ण कशा पद्धतीने गोलंदाजी राहिली. आकाश ठाकूर 1 ओव्हरमध्ये 14. विराज 1 ओव्हरमध्ये 7. योगेश पाटील थोडासा महागडा ठरला. 17 धावा त्यांना खर्च केल्या. दर्शन पाटीलनं पुन्हा एकदा कमबॅक केलं 9 धावा देत असताना. आणि फलंदाजी आपण पाहिली तर स्वप्नील खार पाटील 5 बॉलमध्ये 12. 2 षटकार त्याचे आपण पाहिले. निहाल नाईक सलामीला येत असताना 11 बॉलमध्ये 25 धावा. चैतन्य 8.
PTC लाईव्हच्या माध्यमातून एक चांगले ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळतात आपल्या टीव्ही स्क्रीनवर. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. इकडे पाहूया थोडासा बॅट व्हायब्रंट झाली होती आणि फटका फसलाय. निखिल खारपाटीलनं टिपलाय झेल आणि आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदान सोडेल. धक्का क्रमांक 2 दांडा टीमला. नाईक मात्र ही सफलता प्राप्त झाले. 17 वर दुसरा धक्का लागला. आता मात्र थोडस उंचावरून स्ट्रोक्स खेळावे लागतील. मोठे स्ट्रोक्स आले नाहीत तर हा सामना चेस करणं फार कठीण होऊ शकेल तो टीम यशीदेव दांडा संघाला. ओ यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे. वाईड इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना मयूर पाटीलच्या बॅट मधून येतो हा नेत्रदीपक षटकार. ओमकार नाईकच्या अगेन्स्ट मात्र हा षटकार आलाय. मयूर पाटीलने थोड्याशा आशा पल्लवित केल्या सध्याच्या घडीला दांडा टीमसाठी. पहिला षटकार आलाय. लगातार 3 षटकारांना धीरजी मात्रे यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि प्रेक्षकांना सुद्धा क्रीडांगणाच्या बाहेर आपण झेल टिपला तर 1,000. यापुढे सडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फटका आतमध्ये आहे. संधी आहे लॉंग ऑन फील्डर झेल सोडलाय. निहाल नाईक त्या ठिकाणी होता. नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम निहाल नाईक ॲट दिस मोमेंट. सोपा झेल होता खरं तर त्यानं ड्रॉप केला. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्यानं म्हणत असतो परंतु इकडे मात्र ज्या फलंदाजानं मयूरनं षटकार ठोकला होता त्याचाच मात्र सोडलेला झेल. स्कोर कार्डवर 24 धावा. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये बरोबर एवढ्याच धावा करायच्या. 24च धावा हव्या आहेत आणि त्याचमुळे अर्ध अंतर पार झालंय. हे निम्म अंतर पार झालंय. निम्म अजूनही करायचं आहे आणि त्यासाठी मात्र थोडंसं खेळावं लागेल. जिगरबाज खेळ करण्याची गरज आहे. पॉझिटिव्ह अप्रोच सध्याच्या घडीला हवा आहे. शॉट ऑफ गुड लेंथ होता. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 25 या आकड्यावर. 9 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. 23 रिक्वायर्ड. रिमेनिंग 9. अजूनही हा सामना आहे खरं तर. आडबा बॅटनं यावेळेस मात्र ऑन साइडला पाहूया. वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार मॅच मध्ये परतलाय. यशीदेव दांडा संघ लढतोय सध्याच्या घडीला. हा येतोय षटकार. बॉलमध्ये 11. 31 धावा झाल्यात आतापर्यंत. इकडे पाहूया पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. दुहेरी धावांचं योगदान. या 2 धावांच्या बरोबरीनं आता मात्र 7 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. ओमकार नाईकचं हे लांबलेलं षटक आहे. सात चेंडू आणि 15 धावा. हा चेंडू फार महत्वाचा असेल आकाश ठाकूरसाठी. आणि त्याचप्रमाणे ओमकार नाईक गोलंदाजीचे बरेचसे ऑप्शन्स आहेत खरं तर टाकीगाव संघाकडे. ओमकार नाईकचे षटक थोडंसं महागडं. हा बॉल यावेळेस मात्र निघालाय. डॉट बॉल. अगदी मोमेंटम या ठिकाणी जरूर मिळेल तो टाकीगाव संघाला. कारण निर्णायक क्षणाला मात्र हा डॉट बॉल आलाय. त्यामुळे हे अंतर आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तसंच राहील.
शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 33 रन्स आहेत सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर. 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. 15 रिक्वायर्ड. चला ड्रिंक्स ब्रेकची मागणी मैदानामध्ये केली जाते. बी रेडी. SPCC नवीन सेवा आपण रेडी राहायचंय, सज्ज राहा. आणि त्यानंतर घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उत्सुक असेल टीम कोपरवली. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. त्या संपूर्ण उरण तालुक्यामधील नेहमी जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा असतात दोन्ही संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे एक चांगली टक्कर. त्यामुळे कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग. नेक्स्ट मॅच सुद्धा तेवढाच चुरशीचा तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. प्रत्येक सामना रंगताना पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक सामना शेवटपर्यंत रंगला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून खरं तर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. संपूर्णपणे प्रेक्षकांना एक वेगळी मेजवानी खरं तर चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोपरवली यांच्या संयुक्त विद्यमानानं खरं तर आयोजित करण्यात आलेली प्रकाश जोतातील स्पर्धा. जाऊया आपण शेवटच्या ओव्हरकडे. अंकित पाटील पहिलाच बॉल यावेळेस अंकितचा उडवलाय. लॉंग ऑनला झेलची संधी, झेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. पहिल्याच बॉलवर मात्र इकडे विकेट जाईल. देशीदेव दांडा संघाची आता 5 बॉल करायच्या त्या 15. हॅलो. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालंय. अंकितने एक विकेट अंकित केले. 5 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. विराज आलाय. विराज यावेळेस मात्र ड्राईव्ह करतात लॉंग ऑफला, परंतु टायमिंग चुकलंय आणि आणखीन एक फलंदाज बाद होईल. एका पाठोपाठ दुसरा हादरा दिलाय तो गोलंदाज टाकीगावचा अंकित पाटीलला. अंकित पाटील सध्याच्या घडीला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. सौभाग्यवती प्रतिभाताई चंद्रशेखर ठाकूर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुर्वा शेट यांच्याकडून सुद्धा तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. हॅट्रिक बॉल आहे, लॉफ केलाय अँड यस इट इज. अंकित पाटीलने मात्र विकेट हॅट्रिक नोंदवलंय. कमाल केले टाकीगावच्या या गोलंदाजानं. 4थी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली नोंदवताना अंकित पाटील मात्र मजबूत कॅश प्राइज जिंकणार आहे. आज मात्र तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज अंकित पाटील साठी. सुपर शो. अभिनंदन अंकित. 33 वर 5वा धक्का. शेवटचे 3 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती तब्बल 15 धावांची. आणि लगातार 3 षटकार जर आले ना तर तब्बल 15,000 रुपये या स्पर्धेमध्ये. तीन मान्यवरांकडून खरं तर 15,000 रुपये, 2,000, 3,000, 10,000 अशा पद्धतीचं पारितोषिकांचं स्वरूप आहे. आणि त्याचमुळे खरं तर चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ कोपरवली मनापासून खरं तर आभार मानूया. इकडे मात्र एक स्ट्रोक निघालाय. रन्स इकडे मिळतील जरूर. 2 धावा सध्याच्या घडीला पुरेशा नसतील.
आणि 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज होती. अगोदर आपण पाहिले तर 7वा बॉल, 7 बॉलमध्ये 15 धावांची गरज होती. पाठीमागच्या मॅच मध्ये खरं तर ओव्हर मध्ये खरं तर थोडासा सामना फिरला होता. या संपार बेस्ट राईट साठी इकडे रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसरे पंच पाविस्कर सर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चला 12 पण आपण बसून घ्या. त्यामुळे तो पंचांचा कॉल आहे. अंपायर्सना काय वाटतं हे महत्वाचं आहे, आपल्याला काय वाटतं हे महत्वाचं नाही. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. वाया स्ट्राईट. आणि त्याचमुळे इकडे मात्र आणखीन एक थोडीशी संधी थोडंसं सामन्यामध्ये शिरकाव करणार का या नो बॉल नंतर हेच पाहावं लागेल. धावसंख्या झाले आमचे साथी गुणसंख्या लेखक सुदर्शन आम्हाला कळवतील. 36 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. विकेट हॅट्रिक जरूर घेतले अंकित पाटीलने या ओव्हरमध्ये, परंतु टेन्शन गेलेलं नाही आतापर्यंत. 3 चेंडूने अजूनही गरज ती 12 धावांची. फ्रीडचा बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. सुपर स्ट्रोक आहे. बॉल निघालाय सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. 1 टप्पा पडल्यानंतर बॉल फरार. चौकार. अजूनही सामना हातामध्ये आहे. 2 चेंडू आणि 8 धावा. कोणचा सामना सुद्धा असाच होता. टॉस समोरच्या दिशेला बॉल निघालाय. सामन्याचा निकाल आता मात्र शेवटच्या बॉलवर. लास्ट बॉल थ्रिल लढतोय सध्याच्या घडीला. सुपर बॅटिंग फ्रॉम दर्शन पाटीलनं मात्र एक चांगल्या फलंदाजीचं दर्शन घडवलंय. 44 धावा धाव फलकावर आणि आता मात्र 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 4 धावा. टेन्शन पाहू शकता आपण. दांडा संघाचे खेळाडू जागेवर उठून उभे राहिलेत आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर नक्कीच हृदयाचे ठोके त्यांचे सुद्धा वाढले असतील. लास्ट बॉल थ्रिल आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चेंडूसाठी. शेवटचा 1 बॉल 4 धावांची गरज आहे. दर्शन पाटील लगातार 3 चौका ठोकत दांडा संघाला विजयाचे क्षण देणार की विकेट हॅट्रिक घेणारा अंकित पाटील मात्र इकडे टाकीगाव संघासाठी ही विजयाची संधी देणार. पाहूया लास्ट बॉल. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र भन्नाट पडलाय आणि अंकितनं मात्र अखेरीचा सामना जिंकून दिलाय. इकडे फलंदाज सुद्धा बाद झालाय. तो त्रिफळाची आणि हा सामना टाकीगाव संघानं जिंकलाय. सुटकेचा निश्वास टाकला असेल परंतु चांगलीच दमछाक झाली होती टाकीगाव संघाची सुद्धा. हा सामना वाचवताना 3 धावांनी विजय साकारलाय. अभिनंदन टीम टाकीगाव. थँक्यू.